माझं लग्न झालं होतं. माझं सुखाचा संसार सुरू होता. पण आयुष्यात मी स्वतःहून एक प्रकारची कडक शिस्त डिसिप्लिन लावून घेतली होती. जिम, डाएट, कामाचे तास आणि माझं कुटुंब यातच मी मग्न असायचो. माझ्या पेलदार शरीरयष्टीमुळे अनेक बायका माझ्याकडे कौतुकाने बघायच्या. मला त्याची जाणीव होती, पण मी कधीच कुणाला भाव दिला नव्हता. माझं एक तत्त्व होतं, मर्यादा पाळणं. पण त्या एका दिवशी माझं ते वर्षानुवर्ष तत्त्व एका क्षणात विरघळून गेलं. तो दिवस सुट्टीचा होता, पण घरात सुट्टीसारखं वातावरण नव्हतं. हळद कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे सकाळपासूनच गडबड सुरू होती. घराच्या उंबरठ्यावर सुबक रांगोळी काढलेली होती. दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण होतं आणि हवेत अत्तराचा, उदबत्तीचा आणि मोगऱ्याच्या गजऱ्यांचा एक संमिश्र हवाहवासा वाटणारा, दळवणारा भरून राहिला होता. मी या सगळ्या गजबजडात स्वतःला थोडं लांबच ठेवलं होतं. हॉलच्या एका कोपऱ्यापर्यंत खिडकीपाशी उभा राहून मी चहाचा कप ओठांना लावत होतो. बाहेरून बायका नटून थटून येत होत्या, एकमेकींना वाण देत होत्या आणि त्यांच्या बांगड्यांच्या किनकिनटाने अख्खं घर भरून गेलं होतं. मी तिथूनच बाहेरच्या सावळ्या उन्हाकडे बघत होतो, स्वतःच्या जगात, स्वतःच्याच डिसिप्लिनमध्ये. तिने उंबरठा ओलांडताना आणि जणू हॉलमध्ये प्रकाश थोडा बदलला. तिने पिवळ्या धमक रंगाची सिल्क साडी नेसली होती. तो पिवळा रंग तिच्या गव्हाळ वर्णावर उठून दिसत होता. इतर सर्व बायकांनी परंपरेप्रमाणे केसांचा घट्ट आंबाडा घातला होता, पण तिने आपले काळेभोर लांब सडक केस खांद्यावर मोकळे सोडले होते. ते केस तिच्या चेहऱ्यावर वारंवार येत होते आणि ती अत्यंत नजाकतीने ते मागे सरकवत होती. ओठांवर लावलेली ती फिकट गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावर छोटंसं कुंकू. तिचं रूप साधं होतं, पण कमालीचं ओढ लावणारं होतं. वय असेल साधारण 35च्या आसपास. ती माझ्या आई सुलोचनाजवळ गेली, तिच्या पाया पडली, हसून काहीतरी बोलली. तिच्या हातातले कोरडे फुलके हलके आणि आईने तिला उठवून कपाळाला हात लावला. पण त्या हसण्याकडे मी जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा मला जाणवलं की ते केवळ ओठांवरचं हसू होतं. डोळ्यात मात्र एक गूढ शांतता होती, जणू काहीतरी खूप खोल दडलंय होतं, एखादी गोष्ट जी शब्दात मांडता येणार नाही. मी चहाचा घोट घेणार इतक्या तिने मान वळवली. हळूहळू जणू एखाद्या स्वप्नातली चाल तिचे डोळे माझ्याकडे आले. 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद, काळ जणू तिथेच थांबला. हॉलमधला तो गोंधळ, बायकांचे आवाज, चहाच्या कपांची झणझण, ते सगळं अस्पष्ट झालं. मला फक्त तिचे ते 2 गूढ डोळे दिसत होते. त्यात ना राग होता ना अपेक्षा, फक्त एक अनुनाद शांतता, जशी थंडगार सरोवरात दडलेला चंद्र. तिच्या डोळ्यातल्या त्या खोलवर मला स्वतःचेच प्रतिबिंब दिसल्यासारखं वाटलं. मी संकोचाने नजर वळवली, खिडकीबाहेर बघू लागलो. बाहेर झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या, पण त्यातलाही आवाज मला दबल्यासारखा वाटला. पण मला माझ्या पाठीवर तिची नजर टोचत होती. तिने माझ्याकडे बघणं सोडलं नव्हतं. माझं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडू लागलं. प्रत्येक ठोक्यासोबत छातीत कुणीतरी हात ठेवल्यासारखं वाटू लागलं. ती हळूच उठली. तिच्या पायाला पडलेली सुरुंग न बोलताच खणखणली. मी अजूनही खिडकीबाहेर पाहत होतो, पण तिची सावली माझ्यापर्यंत येऊन थांबली. चहाचा कप माझ्या हातात थंड झाला होता. तिने काही बोलायचं नव्हतं, फक्त उभी होती. तिच्या अंगावरचा फिक्कट पिवळा साडीचा पदर वाऱ्याने हलका, तेव्हा त्यातून चंदन आणि जुन्या पुस्तकांचा सुगंध आला. माझा श्वास रेंगाळला. त्या गप्प शांततेत मी हळूच डोळे मिटले आणि पहिल्यांदाच वाटलं, हीच काहीतरी प्रेमाची सुरुवात नव्हती, तर एक वेगळ्याच गुढाची सुरुवात होती, ज्याचं नाव मला अजूनही ठाऊक नव्हतं. थोड्या वेळाने आई कामात गुंतली आणि ती संधी साधून प्रिया माझ्या दिशेने चालत आली. ती जशी जवळ आली तशी तिच्या अत्तराचा एक मंद मोहक वास माझ्या नाकात शिरला. सुंदर घर आहे तुमचं, ती अगदी जवळ येऊन म्हणाली. तिचा आवाज रेशमासारखा मऊ होता. मी वळून तिच्याकडे पाहिलं. ती घराच्या सजावटीकडे किंवा भिंतीकडे बघत नव्हती. तिची नजर थेट माझ्या डोळ्यात होती.
जणू ती माझ्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत होती. थँक्यू, मी फक्त एवढंच म्हटलं. पण त्या एका क्षणात मला जाणीव झाली की माझं जे डिसिप्लिन मी आजवर जपलं होतं ते या एका अनोळखी नजरेसमोर ढासळू लागलं होतं. कार्यक्रम संपला, बायका निघू लागल्या. ती सुद्धा निघाली. पण दारातून बाहेर पडताना तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. फक्त एक क्षण, पण त्या एका नजरेत हजारो शब्द होते. जणू तिने मला सांगून टाकलं होतं की ही फक्त सुरुवात आहे. त्या हळदी कुंकावीच्या कार्यक्रमानंतर पुढचे काही दिवस मी एका वेगळ्याच धुंदीत होतो. जिममध्ये गेलो तरी वजन उचलताना तिची नजर डोळ्यासमोर यायची. माझं डाएट, माझी शिस्त, सगळं काही विस्कळीत झालं होतं. तिचा नंबर मला माझ्या मित्र संजयकडून किंवा कदाचित फेसबुकवरून मिळाला. हे सांगणं आता जड आहे, पण महत्त्वाचं हे आहे की आमचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला ते फक्त कशी आहेस किंवा काय चाललंय इथपर्यंत मर्यादित होतं. पण हळूहळू मेसेजेस, रिप्लाय तासनतास लांबले. आम्ही बाहेर भेटू लागलो. सुरुवातीला त्या भेटी एखाद्या योगायोगासारख्या भासवायच्या. कधी भाजी मार्केटमध्ये तर कधी एखाद्या मंदिराच्या कट्ट्यावर. पण नंतर त्या भेटी मुद्दाम होऊ लागल्या. घरून खोटं बोलून, काम असल्याचं सांगून आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो. एका रविवारी दुपारी आम्ही शहराबाहेरच्या एका कोपऱ्यात असलेल्या शांत कॉफी शॉपमध्ये भेटलो. तिथे फारशी गर्दी नव्हती, फक्त हलका म्युझिक वाजत होतं. आम्ही खिडकीपाशी बसलो होतो. बाहेरून कोवळं केसरी ऊन खिडकीच्या काचेतून आत येत होतं आणि थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होतं. तिचे ते मोकळे केस त्या उन्हात चमकत होते. प्रिया कॉफीचा मग दोन्ही हातांनी धरून फक्त माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची शरम होती, पण त्याहून जास्त एक अस्वस्थ करणारी ओढ होती. माझ्या मनात अपराधीपणाची भावना सतत टोचत होती. तिचा तो गूढ शांत डोळ्यातली केलेला पाठलाग माझ्या मनात उतरत होता. मी टेबलावरचा तिचा हात हळूच धरला. तिची बोटे थंड होती, पण तरीही जणू काहीतरी सांगायच्या आतुरतेने थरथरत होती. मी विचारलं, तुला भीती नाही वाटत? आपण असं लपून छपून भेटतोय, कुणी पाहिलं तर घरी काय सांगेल? माझा आवाज थोडा थरथर होता. माझं घर, माझी बायको अनुराधा, तिचं कुटुंब, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं होतं. प्रत्येक निरपराध स्मितामागे एक गुपित जगण्याचं भार होता. प्रियाने एक खोल श्वास घेतला. तिने नजर खाली वळवली नाही, उलट अधिक तीव्रतेने माझ्याकडे बघू लागली. तिच्या ओठांवर एक केविलवानं पण सुंदर हसू आलं. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातात घेऊन माझ्या बोटांवरून हलकेच बोट फिरवलं. भीती नेहमी असते, ती म्हणाली, पण तुझ्या डोळ्यात जेव्हा मी स्वतःला पाहते तेव्हा भीती कुठेतरी हरवून जाते. तिचा आवाज गालातल्या गालात होता, पण तो माझ्या अंगावर सरसरून गेला. तिने माझ्याकडे पाहताना डोळ्यात एक अजब स्वप्नाळू चमक आणली, जशी एखादी नदी रात्रीच्या अंधारात चांदण्यांचे तुकडे पाहते. तिचे हात माझ्या मनगटापर्यंत आले आणि तिने हळुवारपणे सांगितलं, समाज आपल्या प्रेमाची व्याख्या शिकून गेला आहे रमेश, पण प्रेमाची सुरुवात कुठे आणि शेवट कुठे हे ठरवण्याची शक्ती कोणाकडे आहे? मी उत्तर देण्याआधीच तिने माझा हात आपल्या गालाशी लावला. तिचा गाल कोवळा आणि थंड होता. ती म्हणाली, जगापासून लपून नाही तर आपण एकमेकांपासून कधी लपून राहणार नाही. इतकं सांभाळून चालू दे. होईल ते हो, पण हा क्षण मी सोडू देणार नाही. तिचं हे बोलणं ऐकून माझी छाती भरून आली. अपराधीपणा अजूनही होता, पण त्यातच आता एक वेगळीच ऊब होती. मी तिच्या त्या बोलण्यातला धोका आणि तिचं शरणागत प्रेम यांचं मिश्रण जवळून अनुभवलं. तिचं हसू अजूनही केविलवानं होतं, पण आता मला ते हृदयाच्या जवळच वाटू लागलं. मी तिचा हात सोडला नाही, उलट दुसऱ्या हाताने तिच्या त्या बोटांची शांत चोरी केली. मी बघतो, मी हळूच म्हणालो की तुझ्या डोळ्यातील शांतता माझ्यामुळेच खरोखर कधी कोलमडू नये. प्रिया हसली, खऱ्या अर्थाने हसली. त्या हसण्यात गूढ नव्हतं, फक्त तिचे दात दिसले, शुभ्र, लहानसे, नकळत प्रेमाचे वचन देणारे. चहाचा थंड झालेला कप बाजूला ठेवून तिने माझा हाताला 2 बोटांनी घट्ट धरले. भीतीपेक्षा एकमेकांशिवाय राहण्याची जी भीती वाटते तीच आपल्याला जिवंत ठेवते, ती म्हणाली. भीती? ती हळूच फुटुटली. भीती तर रोज वाटते मला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. भीतीपोटीच मी इतके वर्ष जगले, पण जेव्हा मी तुझ्यासोबत असते तेव्हा ती भीती कुठेतरी विरघळून जाते. तुला ठाऊक आहे,
भीती वाटते तेव्हाच तर माणसाला जाणीव होते की तो अजून जिवंत आहे. आणि आज मला खूप जिवंत वाटतंय. तिच्या त्या उत्तरात एक अनामिक दुःख होतं जे मला तेव्हा पूर्णपणे कळालं नव्हतं. तिने माझा हात घट्ट धरला. त्या क्षणी मला जाणीव झाली ही केवळ एक साधी भेट नाहीये. आम्ही दोघेही आगीशी खेळत होतो हे माहीत असूनही आम्ही मागे हटायला तयार नव्हतो. बाहेरचं ऊन हळूहळू माळवत चाललं होतं, पण आमच्यातील ही नवी ओढ मात्र अधिकच गर्द होत चालली होती. तिच्या त्या शांततेत एक प्रकारची जादू होती जी मला माझ्या रोजच्या धावपळीच्या आणि निरस आयुष्यातील कधीच लाभली नव्हती. ती मला समजून घेत होती, मला जज करत नव्हती, माझं बोलणं ऐकून घेत होती. त्या कॉफी शॉपच्या त्या छोट्याशा कोपऱ्यात आमचं एक वेगळं जग तयार झालं होतं, जिथे समाजाचे नियम, घराची बंधनं तात्पुरती तरी बाद झाली होती. ती फक्त हसली, हळूच म्हणाली, भीती वाटते तेव्हाच तर माणूस खरोखर जगतो. तिच्या सहवासात मला एक अशी शांतता मिळायची जी मला माझ्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. ती मला समजून घ्यायची. मी तिला माझी स्वप्न सांगितली, माझी अपयशाची भीती सांगितली, आणि मग एक दिवस आम्ही एका वळणावर आलो जिथे विवेकाचे सर्व बांध फुटले. तो एक क्षण नेमका कोणता होता? आनंद की पश्चाताप? आजही मला त्याचं उत्तर देता येत नाही. तो एक प्रकारचा मोक्ष होता, जणू जन्माची तहान भागली होती. पण त्यावेळी मनाच्या कोपऱ्यात एक सोयी टोचत होती, पश्चातापाची. आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे मला माहीत असूनही आम्ही थांबलो नाही. आम्हाला जगाचा पूर्ण विसर पडला होता. माझी बायको अनुराधा, तिचं कुटुंब, समाज हे सगळं त्या खोलीच्या दाराबाहेर थांबलं होतं. आत फक्त आम्ही दोघं होतो, दोन उघड्या पडलेल्या भावना. आम्हाला फक्त एकमेकांचा सहवास हवा होता. शरीरं एकमेकांत मिसळत होती, पण त्यापेक्षाही जास्त आमची दुःख एकमेकांत विरघळत होती. तो प्रसंग केवळ शारीरिक नव्हता, तर ते एका अशा सुटकेचं समाधान होतं ज्याची आम्हाला दोघांनाही नितांत गरज होती. 3 महिने असंच सुरू होतं, पण अचानक एक दिवस तिचा फोन बंद झाला. मेसेज डिलिव्हर होईना. मी अस्वस्थ झालो, वेड्यासारखा तिला शोधू लागलो. एका आठवड्यानंतर तिचा एक छोटासा मेसेज आला, मला माफ करा, मी शहर सोडून जात आहे कायमची. मी तातडीने कॉल केला. यावेळेस फोन लागला. पलीकडून तिचा आवाज थरथरत होता. काय झालं? कुठे चाललीस तू? मी ओरडून विचारलं. माझा नवरा अमितला कॅन्सर आहे, ती रडत म्हणाली. थर्स्टेज, मला आता पूर्ण वेळ त्याच्यासाठी असायला हवा. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुला हे माहीत होतं जेव्हा आपण भेटत होतो तेव्हाही? हो, ती हुंदका आवरत म्हणाली, कारण मला एकदा तरी स्वतःसाठी जगायचं होतं. गेल्या वर्षभरापासून मी फक्त त्याच्या मृत्यूची वाट बघत एकटी रडत होते. कुणालाही काही सांगता येत नव्हतं. तुमच्यासोबत मला पुन्हा एकदा श्वास घेता आला. मला त्याच्या मरणाशी लढण्यासाठी ताकद मिळाली आहे. मला विसरून जा. फोन बंद झाला. त्या रात्री मी खूप वेळ छताकडे बघत पडलो होतो. माझी बायको अनुराधा शेजारी गाढ झोपली होती. मला तेव्हा कळालं, ती बाई चुकीची नव्हती आणि मीही नव्हतो. ती फक्त एक थकलेली, एकटी पडलेली आणि जगासाठी आसुरलेली व्यक्ती होती. मी तर फक्त माझ्या शिस्तीचा खोटा बुरखा पांघरलेला एक सामान्य माणूस होतो. ती पुन्हा कधीच परत आली नाही. तिचा नवरा वाचला की नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, काही भेटी आपल्याला तोडण्यासाठी नाहीत, तर आपण खरोखर कोण आहोत याचा आरसा दाखवण्यासाठी येतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.